फेक जिंकलेले आहे. वरालदेवी ताडाली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान सारंगाव संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेले आहे. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वरालदेवी ताडाली आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. वेताल कोपर संघाने आजच्या दिवसामधून क्वालिफाय केलेले आहे सुपर 4 साठी. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. तर उद्या सकाळी 9 वाजता तुफान पिंपलास आणि जय भोलेनाथ सरवली या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे. बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर गावदेवी अंजूर, बंद्रे मारुती काल्हेर आणि एजी स्पोर्ट निंबोली, न्यू मिलन पायगाव या सर्व संघांनी उद्या वेळेवर हजर राहायचं आहे. उद्या शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. तुकाराम आणि हिम्मत. फुलाजी आणि हिम्मत ही जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला हिम्मत आणि नॉन स्ट्राईकला फुलाजी ही सलामीची जोडी मैदानात आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक प्रमोद. चला सामना सुरू होते. प्रमोद पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल हिम्मत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. चौथ्या गटातला हा शेवटचा सामना होता आणि आजच्या दिवसामध्ये तो अतिशय सुरेख असा चेंडू, पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताला गेला होता प्रमोद यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू, चांगल्या चेंडूने इथे सुरुवात करून देताना प्रमोद आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. पॉईंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते. एक धावेने ते श्री गणेश झालेल्या सुरुवात झालेली आहे डावाची. अकाउंट ओपन केलेलं आहे तिथे हिम्मत याने. स्ट्राईकला फुलाजी जातोय. योगेश भाऊ आपण थोडस साईडला व्हायचं आहे कारण तिथे थर्ड अंपायर दिला तर कॅमेरेमॅनला काही दिसणार नाही. बस बस बस. स्ट्राईकला फुलाजी गेलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि आजचा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघितला, लो स्कोरिंग सामना. कारण कामतगर जॉली स्कॉट कामतगरचे 3 बंधू मात्र त्या सामन्यामध्ये अपयशी ठरले आणि फक्त 35 धावा करता आल्या कामतगर संघाला आणि फक्त 2 षटकामध्ये तो सामना जिंकला कोपर संघाने. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. फक्त 1 धाव मिळते. 2 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झालेत. फक्त 2 धावा स्कोर बोर्डवर. चांगली गोलंदाजी करतोय प्रमोद आपल्या संघासाठी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले संध्याकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू, चेंडू उडवला आहे. येईल का? आणि चेंडू येतो या सीमारेषा बाहेर.
सीमारेषा बाहेर येतोय षटकार. धावसंख्या होती ती 12. शेवटचा चेंडू या षटकातला. प्रमोद याच्या समोर फलंदाज असेल हिम्मत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळेस झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, चेंडू जातोय सीमापार, चौकार. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करत होते, परंतु ट्राय जरूर केला होता, प्रयत्न जरूर झाला होता, परंतु खाली पडले आणि चेंडू सीमाबाहेर गेला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 16 आणि पहिले षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी धावसंख्या जय हनुमान सारंगाव संघाची झालेली आहे. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूवर 14 धावा, 2 चौकार आणि 1 षटकार. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज क्रमांक 2चं षटक घेऊन येतोय महेश. 16 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे जय हनुमान सारंगाव संघाची. बिनबाद 16 धावा आलेल्या आहेत. पहिला चेंडू घेऊन फुलाजीसाठी. इथे मात्र फुल टॉस आणि बिमर. पंचांतने नो बॉल आणि यानंतर असेल फ्री हिट. पहिला चेंडू होता, हातातून निसटला की काय. इथे मात्र सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा यॉर्कर हाताला गेला होता. 1 धाव मात्र मिळते फलंदाजाला. 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती 11. 18 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज महेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. ट्रॅकवर या हे चेंडू येतोय फुल टॉस आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. भाऊ पाटील आपल्याला सुवर्ण संधी आहे. डान्स केला तर किरण पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. संजय भाई मात्रे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मंगेश दादा भोईर याचकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच दरम्यान 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 32 आणि किरण दादा पाटील याचकडून कोणी हॅट्रिक मारो, चौकार, षटकार, विकेट आणि ते फक्त भाऊ पाटीलला पारितोषिक आहे. 500 रुपये भाऊ पाटीलला मिळणार. हॅट्रिक कोणीही मारो, बक्षीस भाऊ पाटीलला. पण नाचायचं आहे आपल्याला, अट आहे ती, टर्म अँड कंडिशन.
इथे मात्र अतिशय फटका खेळलेला आहे कटचा. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धावीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे 38 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकामध्ये एक मोठी धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. चांगली फलंदाजी येते, हिम्मत याच्याकडून, हिम्मत की किंमत यहाँ पर होती हुई. 35 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगली भागीदारी उमेश आपण पाहतोय. खास करून हिम्मत दाखवलेली आहे. आतापर्यंत 35 या धावसंख्येवर तो नाबाद खेळतोय आणि फुलाजी त्याला धावसंख्येवर साथ देतोय आणि एक चेंडू आला होता बिमार. अशा पहिल्या 12 चेंडूमध्ये आलेत 38. चांगल्या टोटलकडे इथे प्रमोद चौधरीनं नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये मिळेल. सध्या सुनीलदादा पाटील खुश आहेत हिम्मत पाटीलच्या फलंदाजीवर, कारण की नाबाद 35 हिम्मतनं आतापर्यंत बनवलेत आणि नक्की चेंडू खेळलाय फक्त 10 चेंडूमध्ये 35 आणि 2 चेंडूमध्ये 2 सिंगल फुलाजी पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. आणि दिलीप पाटील सध्या संघनायक आहे. नक्की जानमान सारंगाव संघाने देखील चालू सीझनमध्ये कित्येक मोठे संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. सध्या संघामध्ये आपण पाहिलं तर हिम्मत पाटील, त्यानंतर मुकेश पाटील, मानाजी पाटील, दिलीप पाटील सारखे फलंदाज चांगले लयमध्ये आहेत. 2 ओव्हरमध्ये 38 आलेत. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघूया गोलंदाज झालेत मंगेश. तिसरं षटक घेऊन मंगेश येतोय. समोर फलंदाज असेल फुलाजी मात्र 2 धावसंख्येवर खेळतात. 2 धावा पण महत्वाच्या आहेत फुलाजी याच्या, कारण त्याने साथ दिलेली आहे तिथे. इथे मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक, येतोय चौकार. मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतंय का. 1 धाव निघाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 43. उद्याचा जो पहिला सामना असेल तुफान पिंपलास आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. आपण 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर गावदेवी अंजूर, बंद्रे मारुती काल्हेर, एजी स्पोर्ट निंबोली आणि न्यू मिलन पायगाव या सर्वच संघाने उद्या वेळेवर हजर राहायचं आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मंगेश इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. झेल सुटतोय आणि धावबादच्या स्वरूपात मात्र फलंदाज होतोय बाद.
जयनमान सारंगाव संघाची नवीन फलंदाज क्रमांक 3 वर लहू येतोय. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतय. लहू साठी हा चेंडू इथे मात्र उंचावर मारलेला चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. जिथे गाडीला चावी तर लावलेली आहे जयनमान सारंगाव संघाच्या फलंदाजानं. मारते ती गाडी आता ताडलीमध्ये जाईल की सारंगावला, याचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. धावसंख्या 55 झालेली आहे आणि इथे हा चेंडू देखील आपण पाहतोय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि टिपला झेल. फलंदाज बाद लहू पाटील. बघू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये अगदी चेंडूला साईडला उडवला होता. चांगला दृश्य आपण पाहतोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. महेशनं हा झेल टिपलाय आणि एक मोठी विकेट मंगेशच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. तीन ओव्हर मध्ये 2 बाद 55 धावा लागलेत. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 55 धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन नंदू चौधरी सज्ज झालेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. समोर हिम्मत. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेतलेल्या चेंडूने शॉर्ट लेगला ट्रॅव्हल झाला होता. स्वतः यष्टीरक्षकाने चेंडू उचलला. तोपर्यंत एक धाव करण्याची संधी होती फलंदाजाला. एक धावांनी संघाची धावसंख्या होती ती 56. स्ट्राईकला दिलीप पाटील संघाचा संघनायक आहे. पुन्हा एकदा नंदू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 56 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि षटकामध्ये पाहूया किती धावा जोडल्या जातात. हे मात्र अतिशय वाईट फेकलेला आहे चेंडू. पंचांचा इशाऱ्याचा नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. यानंतरचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. खूपच पिचच्या बाहेर फेकला गेला होता चेंडूला. 57 धावा आणि हा फ्री हिट. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव घेतली हिम्मत याने. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 58. धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल हिम्मत. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होते आणि पंचांचा निर्णय चौकार.
63 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय निकम. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 63 धावा जोडल्या गेल्या आहेत. दिलीप पाटील स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला निकम आणि 40 धावा काढून हिम्मत बाद झालेला आहे. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. झेल होतोय की काय? घेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. आणि सर्वोच्च विक्रम आहे 78 धावांचा आणि इथे मात्र 73 धावा झालेल्या आहेत. मातोश्री चाविंद्रा या संघाने गावदेवी भादवड समोर 78 धावा काढल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटच्या सामन्यामध्ये बघतोय 73 धावा काढलेल्या आहेत जयनमन सारंगाव संघाने. 40 धावा बनवल्या हिम्मतने. त्यानंतर फुलाजीने 7 धावा. त्यानंतर लहू याने 2 षटकार मारले होते, 12 धावा केल्या. आणि दिलीप याच्या बॅटमधून आपण 11 धावा बघितल्या. 1 चौकार 1 षटकार त्यानेही लगावला. अशा प्रकारे 73 धावा झालेल्या आहेत. 74 धावांचं आव्हान आहे ते वरालदेवी ताडाली संघासमोर.
मला वाटतं मान्यवर कक्षामध्ये सुरू आहे. आपले लॉर्ड कमिटी मेंबर सर्व उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत हा लॉर्डचा कार्यक्रम इकडे सुरू झालेला आहे. विलास पाटील असतील, राजन पाटील, त्यानंतर प्रमोदजी भोईर, मनोजजी पाटील, ज्ञानदेवजी पाटील, राजूजी पाटील, सुनील दादा पाटील, सर्व मान्यवर आणि नानकर संघाचे एक प्रतिनिधी संघनायक म्हणून देखील उपस्थित आहेत. गेम ऑन. 24 मध्ये बनवायचे 74. मोठं विशाल लक्ष आहे, मात्र क्रिकेटमध्ये कठीणला शक्य केलं जातोय. बघूया बजरंग पाटील. पहिला चेंडू स्लॉग सीपच्या अंदाजानं चांगला फटका. दिलीप पाटीलचे प्रयत्न इथे निष्फळ ठरलेत. चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवर चौकारांनी सुरुवात नंदू यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे. सायंकाळचं सत्र आहे आणि आजच्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून आपण शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आहोत. तब्बल 74 धावांचं डोंगर डोळ्यासमोर आहे आणि हा चेंडू बघूया. इथे पायचीची अपील जरूर केली, मात्र अगदी पंचांनी लेगबायचा इशारा केला. एक सिंगल धावाली. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टॉम्प वरचा चेंडू आपण पाहिलाय. धावसंख्या 5. अतिशय चांगला फटका. अगदी रमाकांतच्या बँड मधून हा पहिला ब्लास्ट. षटकार. काय फटका खेळलेत. वा. अगदी चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता आणि त्याला हुसलून फेकलाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ पार्क. षटकार. 6 धावेने संघाची टोटल 3 चेंडूमध्ये 11 वर पोहोचलेली आहे. या स्पर्धेचा आयोजक संघ आपण पाहतोय 74 लक्षाचा पाठलाग करताना 3 चेंडूमध्ये 11 वर. वराल देवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली. हा चेंडू पुन्हा एकदा टर्न केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. दुसरीची कॉलिंग. थ्रो चांगला आहे. इष्टरक्षक लवू पाटील दक्ष आहेत. सारंगाव संघाला एक चांगला इष्टरक्षक मिळालेला आहे आणि सध्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये या इष्टरक्षकाची चर्चा सुरू आहे. चांगला फलंदाज देखील आहे, चांगला इष्टरक्षक देखील आहे. रेग्युलर क्रिकेट देखील खूप चांगला हा खेळाडू खेळलेला आहे सारंगाव संघासाठी. इथे हा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजनला टॅप केलाय. तिथे मुकेश पाटील उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या हातमध्ये मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या 12. 13 धावा. 13 धावा झालेत. चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय बजरंग पाटील यांचा. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या बिनबाद 13. 13 धावा झालेत. 74चं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावसंख्या लागलेली आहे. म्हणजे अजूनही येणाऱ्या 18 मध्ये 61 धावा शिल्लक आहेत. या खेळपट्टीनं गोलंदाजांचं अक्षरशः पिसं उपडलेली आहेत. भरपूर धावा आजच्या सामन्यातून आपण पाहिलेत. पहिल्या सामन्यातून 41 होत्या आणि आजच्या गटातून जो शेवटचा सामना पाहिलाय त्यामध्ये फक्त धावा 35 जॉली कामादर संघानं पूर्ण केले होते वेताल कोपर संघासमोर. चला चला स्पीडअप करा. 5:45 झालेले आहेत. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच अगदी चालू सीझनचा चांगला अपडेट. कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या फलंदाजानं हाय स्कोर धावा बनवलेत याचं देखील चांगला अपडेट आमच्यापर्यंत. जॉली कामतगर संघाचा सचिन पाटील यांनी चाचणी स्पर्धेमध्ये तब्बल 90 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे
नक्कीच सोनाली स्पर्धेमध्ये 69 धावा अविन मालीनं गुरुदत्त मानकुली संघाचा खेळाडू आणि त्यानंतर राजन डी बंद्रामारुती काल्हेर संघाचा 46 धावा पिंपळाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी पूर्ण केल्या होत्या. आणि दापोडे संघाचे नक्कीच आपण पाहिले तर राजूदादा पाटील 10व्या क्रमांकावर आहेत. अगदी दमन चषकामध्ये 113 धावा त्यांनी देखील एका स्पर्धेतून ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. हा आखो देखा संपूर्ण आम्हाला संतोष तरे, अल्पेश गायकवाड आणि नितीन गवली यांच्या माध्यमातून मिळत राहतोय. बघूया मानाजी पाटीलचा रॉकेट थ्रो, मिळतील 2 धावा. नंदू आणि नक्कीच रमाकांत खेळपट्टू चांगल्या प्रकारे पलताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये धावा बनलेत 21. 71 नक्कीच 73 बनवल्यात आणि 74 बनवायचे आहेत. इथे सिंगल डबलनं काम आसान होणार नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये योगेश, महेश सारखे चांगले फलंदाज आहेत. आज आपण नितीन भजक यांना नक्कीच सलामीला थोडंसं थांबवलंय. प्रवीण पाटील एक चांगले आहेत. कमलाकर पाटील साहेब सध्या खूप बिझी आहेत, कामामध्ये व्यस्त आहेत आणि साहेबांची उपस्थिती आपल्याला अजूनही मिळाली नाहीये. बघूया इथे फलंदाज धावचित बाद झालेत. नंदू फक्त मला वाटतं एकच धाव या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. ओव्हरचा मारा करतो इथे. अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू उचलला जातोय. फुलाजी यांच्याकडून थोडीशी चुकी, मात्र विनोद पाटील तिथे पोचले. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. धावा मिळतील 2. 2 धावीने संघाची टोटल 24. मानाजीच्या दुसऱ्या ओव्हरच्या अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मानाजी पाटील इथे अगदी स्टेट फटका आपण पाहतोय. बघूया चेंडूच्या समोर हिम्मत पाटील. हिम्मत पाटील आणि निकम, दिलीप पाटील, मुकेश पाटील हे चांगले सीमार्षचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मानाजी पाटीलचा देखील नंबर आहे. राजेश असेल, त्यानंतर बजरंग पाटील असतील. चांगली टीम आता सारंगावची देखील आपल्याला चालू सीझनमध्ये पाहायला मिळते. सुनीलदादा पाटील यांनी बरेच वर्ष या संघटनेतून वाईट दिवस पाहिलेत, मात्र 23, 24, 25 मध्ये या संघाचे दिवस चांगले आलेले आहेत. बंद्रामारुती काल्हेरच्या माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये हा संघ अंतिम सामना देखील खेळलेला आहे. चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. निकाम चेंडूच्या समोर फक्त मिळालेले एक सिंगल रमाकांत यांच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 2 ओव्हर 28. 14च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 28 आलेत. 74चं लक्ष असताना पहिल्या 12 मध्ये 28 आणि उर्वरित 12 मध्ये 46 अजून लक्ष आहे.
निकमेची जागा लवू आल्यापासून तिथून हटलेली आहे. शरद पाटील देखील संघाचे एक सहकारी खेळाडू आहेत. आज सहदेव पाटील उपस्थित नाही आहेत. नक्की सहदेव देखील संघाचे एक सहकारी खेळाडू आहेत. सूर्यकांत दादा असतील, सुधीर दादा, सुनील दादा, ज्ञानेश्वर मामा यांनी या संघाची कमान उभी केली होती. मात्र आता ते काम मुकेश, हिम्मत, लहू, दिलीप, मानाजी यांच्या खांद्यावर दिलेले. बजरंग दादा अजूनही संघामध्ये आहेत. नक्कीच बघूया संघाचे एक सिनियर खेळाडू आज ज्ञानेश्वर मामा देखील अनुपस्थित आहेत. सुनील दादा पाटील यांचे एक जवळीक सहकारी आणि सर्वात आवडते खेळाडू म्हणून ज्ञानेश्वर मामा यांना त्यांची खूप पसंती आहे. 12 चेंडूमध्ये 46चं आव्हान या सामन्यातून शिल्लक आहे. बघूया रमाकांत आणि मंगेश या जोडीवर आता भरपूर काही निर्भर आहे. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं चेंडूला लहू पाटील यष्टीरक्षक उचलतोय. फक्त मिळेल एक सिंगल. अगदी दमट वातावरण झालेलं आहे. काल देखील आपण सामना पाहिला. विक्रम स्पोर्ट वडुणवगर आणि वीर तानाजी दापोडे 5:08 ते सामन्याची नाणेफेकी झाली आणि संदीप पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम दापोडे संघाला फलंदाजी दिली आणि ती फलंदाजी नक्कीच त्यांना लक्की ठरली. इथे बिमरचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा येथील या चेंडूवर मंगेशला हा फटका नक्कीच अगदी मोठा खेळायचा होता. हा चेंडू असेल फ्री हिट. नो +1 धावसंख्या 31. मित्रांनो सायंकाळचं सत्र आहे. अगदी 4 नंतर जर तुम्ही नाणेफेकी जिंकली तर तुम्हाला फलंदाजीच घ्यायची आहे. पक्का लक्षात ठेवायचं. आणि सकाळच्या पहिल्या सत्रातून आपण नाणेफेकी जिंकली तर आपण प्रथम गोलंदाजी मध्ये तुम्ही कुठे तुमचा निर्णय जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. मात्र हे 2 सत्र आहेत, एक सकाळचं आणि एक सायंकाळचं. याच्यासाठी नाणेफेकी खूप महत्त्वाची आहे. इथे देखील आज प्रमोदनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी सारंगावला संधी दिली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं आहे. 24 मध्ये तब्बल 73 धावा कुठलेत आणि मोठा लक्ष उभं ठेवलं आहे. 5:53 झालेली आहेत. हा इनफिल्डच्या वरून चेंडू उडवलाय. बघूया चेंडू चाललाय गॅप मधून. बजरंग पाटील यांचे चांगले प्रयत्न होते मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमापार येतोय चौकार. मिळतोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. चांगला रिप्ले दाखवले जातात. धावसंख्या 37 लागलेली आहे. बघा उद्या स्पर्धेचा 4था दिवस आणि पहिला सामना असेल तुफान पिंपलास आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. बरोबर 9 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर बंद्रामारुती कल्हेर आणि गावदेवी अंजोर येथे फलंदाज अराउंड दिले. त्रिफलाची बात. रमाकांत इज गॉन. मला वाटतं बेल्स लवूच्या चेहऱ्यावर लागलेली आहे. बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे बोल झालेत. हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर लाईनचा चेंडू. इथे लवूला दुखापत झालेली आहे. नक्कीच अगदी चेंडू लागलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय योगेश या संघाचं एक ताकदवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलेच होतोय यष्टीरक्षक मंगेश. फुलाजीने अखेरीकार इथे विकेट मिळवली. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू आहेत. धावा बनलेत 37. आता 8 चेंडूमध्ये 39 अजून बनवायचे आहेत. योगेशसाठी हा चेंडू अगदी उडवलाय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेनं सीमापार. सुनील म्हात्रे असतात का इशारा केला म्हणून की क्षेत्ररक्षकाची चुकी मुलं नक्कीच अगदी खूप ऍक्टिव्ह असतात मैदानामध्ये नेहमीच. फुलाजी पाटील देखील टाळ्या वाजवत आहेत, नाराज आहेत. या टाळ्या वरून आहेत, मनातून नाही आहेत. यस धावसंख्या 43.
चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि चांगली फिल्डिंग बजरंग पाटील करतायत. संघाचे एक मला वाटतं आता सर्वात सिनियरिटीमध्ये बजरंग दादाची इथे उरलेले आहेत या संघामध्ये. ज्ञानेश्वर मामा असतील, सुनील दादा तर कमीत येते. आम्ही जेव्हा कमी प्लेयर असतात तेव्हा सुनील दादा मैदानामध्ये उतरत आहेत. धावा बनलेत 44 आणि आता बनवायचे 6 मध्ये 32 30 बनवायचे आहेत. 74चं लक्ष आहे. 44 बनलेत, 30 शिल्लक आहेत. तीन ओव्हरला 44 आणि आता 1 ओव्हरला 30. नक्कीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे संघ क्वालिफाय झालाय. कालच्या गटातून विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला पराभूत करून, तर आजच्या ग्रुपमधून नक्की ज्वाली कामतगर संघाला पराभूत करून श्री वेताल कोपर हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. बघूया उद्याच्या गटातून हा पहिला सामना आपण पाहतोय आणि सध्या सारंगाव संघ ऑल इज वेल आहे. उद्या राहिले 7 संघ: तुफान पिंपलास, जय हनुमान सरवली, गावदेवी अंजूर, मंद्रमूर्ती कल्लेर, एजी स्पोर्ट निंबवली आणि न्यू मिलन पायगाव, हे 7 संघ. आणि आजच्या या सामन्यातून बघूया ताडाली की सारंगाव. इथे जागा योगेशनं सोडली, मात्र मंगेश आपल्या जागेवर उभे आहेत. फलंदाज धावचीत बाद, फक्त 1 धाव. एका धावेने संघाची टोटल 4-5 45. आता 5 मध्ये 29 म्हणजे 5 मध्ये 5 ठोकावे लागतील. आणि मैदानामध्ये आलेत महेश आचार्य, आमचे जाम भारी. नक्कीच अगदी या स्पर्धेमध्ये सर्वांची जेवणाची उत्तम सोय, अगदी आमचे आचार्य म्हणून महेश एक चांगले उत्तम आचार्य आहेत. चांगलं स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून बनवलं जातोय. वरालदेवी ताडाली 40+ संघाच्या वतीनं बघूया मंगेश अगदी चेंडूला स्क्वेअरमध्ये विकेट खेळले होते आणि आता जवळजवळ या विजयाचे दार जानमन सारंगाव संघानं उघडे केलेले आहेत. 46 धावा महेशसाठी हा चेंडू. इथे फलंदाज बघूया इष्टिजित करण्याचा जरूर प्रयत्न केलाय लहू पाटील ना. भाऊ पाटील सर, शेवटचे 3 चेंडू आहेत बघा. तुमचे 500 रुपये आमच्याकडे जमा आहेत, आठवण करून घेऊन जा. नाही तर अल्पेश गायकावर तुम्हाला कॉल आलाय. 500 त्यांच्याकडे आहेत, 500 माझ्याकडे. बघूया तिसरा डॉट आला तरी 500 आहेत. आणि इथे फलंदाज महेश इज गॉन. दिलीप पाटील ना अगदी या सामन्यातून चांगली कामगिरी केलेली आहे. 3 चेंडूमध्ये पहिले 11 बनवल्या, 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. आणि संघनायक म्हणून या स्पर्धेतून आपण दिलीप पाटील याला पाहतोय. चांगला सामना खेळलेत. जय हनुमान सारंगाव संघ लेट आलेत, मात्र कामगिरी थेट आहे. नितीन बजाकी आलेत या स्पर्धेसाठी. अपार मेहनत वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली संघाच्या आमच्या सर्व सदस्यांची या स्पर्धेसाठी खूप मेहनत पाहायला मिळते. भाऊ पाटील सर आज खुश आहेत, त्यांची बोनी झालेली आहे. संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम त्यांना 500 रुपये आलेत. त्यांनी डान्स केला नाही म्हणून त्यांना 250 दिले जातील. 250 बाकी ठेवू उद्यासाठी. उद्यासाठी ठेवू, ते उद्या देऊ त्यांना. साहेब बोललेत नाचले तर 500 द्या, पण ते नाचलेच नाही तेव्हापासून. हा चेंडू बघूया लेग स्ट्राइक वर आणि इथे देखील दिलीपला विकेट. वा, 2 मध्ये 2 बॉल आउट केलेत आणि हा सामना इथे जिंकलाय. जय हनुमान सारंगाव संघानं अभिनंदन. हार्ड लक वरालदेवी ताडाली.
जी पाटील आपण देखील लॉट कमिटीची नाही तुम्ही नका येऊ प्रमोद प्रमोद चौधरी या नक्कीच आपण राजूदादा पाटील यांचे शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बनवल्या या सामन्यातून 41 धावा सारंगाव संघाचा फलंदाज हिम्मत पाटील अभिनंदन हिम्मत पाटील अभिनंदन भाऊ पाटील या भाऊ पाटील यांची बोणी झालेली आहे प्रशांत भाऊ आणि किरण भाऊ आपण देखील या नंदू भाऊ आपण या येत आहे का शेवटचा 1 मिनिट आहे प्रमोद भाऊ प्रमोद चौधरी कॅप्टन आपण संपर्क साधा बघा भाऊ पाटील सर तुम्हाला 1000 रुपये देतो आम्ही लक्षात ठेवा संजय भाई यांचे 500 आहेत आणि किरण भाऊंचे 500 आहेत तुम्हाला उद्या नाचावं लागेल नाही तर 1500 घेऊ हा चालेल ना यस अगदी भाऊ पाटील यांना संजय भाई म्हात्रे साहेबांकडून 500